नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सामाजिक संशोधन मधील एक पायाभूत विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि तो विषय म्हणजे सामाजिक संशोधनातील तर्कपद्धती म्हणजेच निगमन आणि आगमन पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह मेथड्स इन सोशल रिसर्च असं म्हणतो. संशोधन करताना योग्य तर्क लावून निष्कर्षापर्यंत कसे पोहोचावे हे आपण या व्याख्यानामध्ये सविस्तरपणे समजून घेऊया. प्रस्तावना: सामाजिक शास्त्रे आणि अर्थशास्त्र यासारख्या विषयामध्ये संशोधन करताना तथ्य संकलन करणे, योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचणे ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. संशोधन पद्धती शास्त्रानुसार कोणत्याही संशोधनाला वैज्ञानिक आधार देण्यासाठी तर्कसंगत विचारांची, ज्याला लॉजिकल रिझनिंग म्हणतात, नितांत आवश्यकता असते. या सांख्यिकीय आणि सामाजिक अन्वेषणात निगमन पद्धत आणि आगमन पद्धत या दोन मूलभूत तर्कपद्धती म्हणून काम करतात. या दोन्ही पद्धती सिद्धांत आणि प्रत्यक्ष निरीक्षण यामधील तात्विक आणि अनुभवजन्य संबंध स्पष्ट करणाऱ्या मुख्य पद्धती मानल्या जातात. सिद्धांत पडताळणे असो किंवा नवीन सिद्धांत तयार करणे असो, या तर्क पद्धतींचा वापर कसा होतो हे आपण अभ्यासू शकतो. सुरुवातीला आपण संशोधनातील पहिली मुख्य तर्क पद्धती समजून घेणार आहोत, ती म्हणजे निगमन पद्धत, ज्याला आपण डिडक्टिव्ह मेथड असं म्हणतो. निगमन पद्धत ही तर्कशास्त्रातील सामान्य ते विशिष्ट म्हणजे जनरल टू स्पेसिफिक असा प्रवास करणारी एक अत्यंत तार्किक आणि संरचित प्रक्रिया आहे. या पद्धतीमध्ये संशोधक आधीपासूनच प्रस्थापित असलेल्या एखाद्या सिद्धांतापासून किंवा सर्वमान्य नियमापासून आपल्या अभ्यासाची सुरुवात करतो. त्या प्रस्थापित सिद्धांतांच्या आधारे संशोधक प्रथम एक तात्पुरत्या विधानाची म्हणजेच गृहीतकाची मांडणी करतो. गृहीतक तयार झाल्यानंतर ते गृहीतक प्रत्यक्ष वास्तवात खरे ठरते की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रातून अनुभवजन्य तथ्य संकलित केला जातो आणि त्याची सांख्यिकीय तपासणी केली जाते. याच कारणामुळे निगमन पद्धतीचा वापर प्रामुख्याने पूर्व प्रस्थापित सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी केला जातो. आता आपण निगमन पद्धतीचे उदाहरण समजून घेऊया. निगमन पद्धत अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण एका व्यावहारिक उदाहरणाचा अभ्यास इथं करूया. समजा शिक्षणाची पातळी वाढल्यास व्यक्तीचे उत्पन्न वाढते. हा एक प्रस्थापित सामाजिक आर्थिक सिद्धांत आपण स्वीकारतो. या सिद्धांताच्या आधारे संशोधक असे गृहीतक मांडतो की उच्च शिक्षित लोकांचे सरासरी उत्पन्न अधिक असते. हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी संशोधक पुणे किंवा मुंबई सारख्या शहरी भागातील कुटुंबांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करतो आणि त्यांच्या शिक्षण आणि उत्पन्नाची आकडेवारी जमा करतो. संकलित केलेल्या तथ्यांच्या विश्लेषणात जर शिक्षण आणि उत्पन्न यात सकारात्मक संबंध आढळला तर संशोधकाचे गृहीतक सिद्ध होते आणि मूळ सिद्धांताची पुष्टी केली जाते. अशा प्रकारे सामान्य नियमाकडून विशिष्ट सर्वेक्षणाकडे जाऊन निष्कर्ष काढणे म्हणजे निगमन पद्धत.
निगमन पद्धतीचे फायदे व मर्यादा. आता आपण निगमन पद्धतीचे मुख्य फायदे आणि तिच्या मर्यादा कोणत्या आहेत ते समजून घेऊया. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती अत्यंत वैज्ञानिक, तार्किक आणि अचूक निष्कर्षाकडे नेणारी असते. सांख्यिकीय आणि परिमाणात्मक संशोधनात्मक किंवा ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणतो, सांख्यिकीय आणि परिमाणात्मक संशोधनात ही पद्धत प्रचंड उपयुक्त ठरते. कारण त्यात डेटाच्या आधारे स्पष्ट सिद्धता मिळते. परंतु या पद्धतीची एक प्रमुख मर्यादा देखील आहे. निगमन पद्धत ही आधीच ठरलेल्या किंवा पूर्व प्रस्थापित चौकटीतच काम करत असल्याने तिच्याद्वारे नवीन संकल्पना किंवा नवीन सिद्धांत निर्माण करणे शक्य होत नाही. या पद्धतीत संशोधकाला लवचिकता मिळत नाही, कारण त्याला आधीच ठरवलेल्या गृहीतकाच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. आगमन पद्धत, इंडक्टिव्ह मेथड. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या तर्क पद्धतीकडे वळूया. ती पद्धत म्हणजे आगमन पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये इंडक्टिव्ह मेथड असं म्हणतो. आगमन पद्धत ही निगमन पद्धतीच्या अगदी उलट कार्य करते. ही विशिष्ट ते सामान्य, स्पेसिफिक टू जनरल अशा दिशेने काम करणारी एक अनुभवजन्य प्रक्रिया आहे. या पद्धतीत संशोधक कोणत्याही पूर्वगृहीतकाशिवाय थेट क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण नोंदवतो आणि प्राथमिक तथ्य संकलित करतो. तथ्य संकलित झाल्यानंतर संशोधक त्या आकडेवारीतील नमुने, आवर्तने आणि चलामधील आंतरसंबंध शोधून काढतो. या निरीक्षणांच्या आधारे शेवटी एक सामान्य नियम किंवा निष्कर्ष काढला जातो, ज्याला सामान्यीकरण किंवा जनरलायझेशन म्हणतात. म्हणूनच आगमन पद्धतीचा प्रामुख्याने नवीन सिद्धांत निर्मितीसाठी वापर केला जातो. आगमन पद्धत प्रत्यक्षात कशी काम करते हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. या पद्धतीत संशोधक आधी कोणताही सिद्धांत डोक्यात न ठेवता थेट ग्रामीण भागात जाऊन विविध कुटुंबांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करतो आणि त्यांच्या शिक्षण व उत्पन्नाची प्राथमिक आकडेवारी जमा करतो. संकलित केलेल्या माहितीच्या निरीक्षणादरम्यान त्याला वारंवार असे आढळते की ज्या व्यक्तींचे शिक्षण कमी आहे त्यांचे उत्पन्नही कमी आहे आणि ज्यांचे शिक्षण जास्त आहे त्यांचे उत्पन्न देखील जास्त आहे. या प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आणि नमुन्यांच्या आधारे संशोधक शेवटी शिक्षण आणि उत्पन्न यांच्यात सकारात्मक संबंध असतो असा एक नवीन सिद्धांत किंवा सामान्य नियमन प्रतिपादित करतो. म्हणजेच प्रत्यक्ष निरीक्षणावरून नवीन सिद्धांताकडे जाणे हा या पद्धतीचा गाभा आहे. आता आपण आगमन पद्धतीचे फायदे आणि तिच्या मर्यादा थोडक्यात समजून घेऊया. या पद्धतीचा मुख्य फायदा असा आहे की ही पद्धत गुणात्मक संशोधनात, क्वालिटेटिव्ह रिसर्च, अत्यंत प्रभावी ठरते. सामाजिक वास्तवातून नवीन संकल्पना, नवीन सिद्धांत आणि व्यावहारिक ज्ञान निर्माण करण्याची अफाट क्षमता या पद्धतीत असते. ही संशोधकाला अभ्यासात पूर्ण लवचिकता प्रदान करते. मात्र या पद्धतीची एक मोठी मर्यादा म्हणजे यात अत्यंत मर्यादित नमुन्यावर आधारित निरीक्षणे करून सामान्यीकरण केले जाते. मर्यादित लोकांवर आधारित काढलेला निष्कर्ष नेहमीच सार्वत्रिक
किंवा पूर्णपणे अचूक असेलच असे सांगता येत नाही. यामुळे निष्कर्षामध्ये काही प्रमाण अनिश्चितता राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी निष्कर्षाकडे आपण येऊया. थोडक्यात सांगायचे झाल्यास निगमन पद्धत प्रस्थापित सिद्धांताची कठोर सांख्यिकीय पडताळणी करते, तर आगमन पद्धत प्रत्यक्ष वास्तवातील निरीक्षणातून नवीन सिद्धांताची निर्मिती करते. सामाजिक शास्त्रामधील आणि अर्थशास्त्रामधील मानवी समस्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे त्यांचे यथार्थ आणि सखोल आकलन करण्यासाठी या दोन्ही तर्कपद्धती एकमेकांपासून वेगळ्या किंवा विरोधी नसून त्या परस्परांना पूरक आहेत. संशोधनात अचूकता, विश्वसनीयता आणि बहुआयामी स्पष्टता आणण्यासाठी या दोन्ही तर्कपद्धतींचा परस्परांना पूरक असा समन्वित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.